नमस्कार. श्री स्वामी समर्थ संगीत शारदामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. होळीच्या खूप खूप शुभेच्छा. होळी हा रंगांचा, प्रेमाचा आणि चैतन्याचा सण आहे. फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. हिला हुताशनी पौर्णिमा असेही म्हटले जाते. या दिवशी होलिका दहन केले जाते. तर होळी पौर्णिमा म्हणजे हुताशनी पौर्णिमा ही 13 मार्चला सकाळी 10:35 चालू होत असून 14 मार्चला दुपारी 12:23 आहे. तर 14 मार्चला धुलीवंदन आलेले आहे. या दिवशी रंगांची होळी खेळली जाते. हिंदू संस्कृतीत खूप सारे सण येतात. आपले सण जितके आनंदी, उत्साही आणि तेवढेच अर्थपूर्णही आहेत. असाच वाईट गोष्टीची आहुती देण्याचा आणि रंगांचा सण म्हणजे होळी. दुष्ट प्रवृत्ती, वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी यावे हा या सणामागील उद्देश आहे. होळीचा सण पुरणपोळीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. म्हणूनच म्हणतात, होळी रे होळी पुरणाची पोळी असं गाणं म्हणण्याची पद्धत आहे. पुरणपोळी हा महाराष्ट्रातील एक विशेष आणि लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे, जो प्रत्येक घराघरामध्ये केला जातो. आणि होळी दहनाच्या दिवशी होळी पूजन करताना पुरणपोळीचा नैवेद्य होळीला अर्पण केला जातो. होळी हा सण फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो, जो साधारणतः फेब्रुवारी-मार्च महिन्यात येतो. या दिवशी संध्याकाळी होळी पेटवली जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन आणि होळी साजरी केली जाते. प्रल्हाद आणि होलिका कथा म्हणजे भक्त प्रल्हादाच्या श्रद्धेचा विजय आणि दुष्ट होलिकेच्या पराभवाचे प्रतीक म्हणून होळी साजरी केली जाते. हा सण आपल्याला सत्य, भक्ती आणि चांगुलपणाचा संदेश देतो. चांगल्याचा वाईटावर विजय. होळी म्हणजे वाईट विचार, अहंकार आणि द्वेष यांचे दहन करून सकारात्मकता स्वीकारण्याचा सण आहे. या सणाचा निसर्गाशी संबंध येतो. हिवाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला येणारा हा सण निसर्गाच्या बदलांचे आणि नवीन पीक कापणीच्या सुरुवातीचे प्रतीक आहे. समाजातील एकता आणि आनंदाचा उत्सव म्हणजे होळी. या दिवशी लोक जाती धर्माचे भेद विसरून एकमेकांना रंग लावतात आणि आनंद साजरा करतात. प्रल्हाद आणि होलिकेची कथा आजही भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. होळीला रंग उधळून ढोल ताशांच्या गजरात लोक हा सण आनंदाने साजरा करतात. या सणानंतर नवीन ऋतूंचे आगमन होते आणि निसर्गात नवचैतन्य येते. नैसर्गिक रंगाचा वापर करणे. पूर्वी होळीचे रंग फुलापासून आणि नैसर्गिक घटकापासून बनवले जायचे. आजही पर्यावरणपूर्वक रंग वापरणे महत्वाचे आहे. संगीत आणि नृत्यांचा जल्लोष म्हणजे फुगडी, लेझीम आणि पारंपरिक नृत्यांसह होळीची मजा द्विगुणित केली जाते. गोड पदार्थ आणि भांग, थंडाई, गुजिया, पुरणपोळी, गुळपोळी खास पदार्थ या दिवशी तयार केले जातात. वाईट विचारांचे दहन करणे. होळी म्हणजे फक्त रंगांचा सण नाही, तर आपल्या मनातील नकारात्मकता नष्ट करून नव्या ऊर्जा आणि आशेने पुढे जाण्याचा संदेश देणारा हा सण आहे. तर होळी हा फक्त रंगांचा सण नाही, तर भक्ती, विजय, निसर्ग आणि बंधुत्व यांचे प्रतीक आहे. तर कशी वाटली होळीविषयी माहिती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, चांगले आरोग्य आणि शांती नांदो. होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.